नमस्कार मंडळी. बिहारमध्ये आज निवडणुकांचा रिझल्ट होता. तो रिझल्ट पार झाला. या रिझल्टमध्ये एनडीए म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या गठबंधनाला बहुमत मिळालं. साधं सुद्धा बहुमत नाही मिळालं मित्रांनो. 200 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या गठबंधनाने जिंकल्या. त्यांच्या विरोधात असणारं काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचं महागठबंधन हे नावाचंच महागठबंधन राहिलं. त्यांना फक्त 35 जागा मिळाल्या. त्या 35 जागांमध्ये काँग्रेसचा वाटा फक्त 6 जागांचा राहिला. एमआयएम पार्टी जी असदुद्दीन ओवैसी यांची पार्टी आहे त्यांनी 5 जागा जिंकल्यात. सेपरेट लढली एमआयएम पार्टी. एमआयएमने कित्येक प्रयत्न केले महागठबंधन मध्ये येण्यासाठी, परंतु काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांनी एमआयएमला भाव दिला नाही. स्वतःच्या दमवर एमआयएमने 5 जागा जिंकल्या. महागठबंधन 35 जागा आणि एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या गठबंधनांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. प्रशांत किशोर यांनी 4 ते 5% मतं घेतली मित्रांनो. याचा देखील महागठबंधनाला फटका बसला असं बोललं जाते. हे सगळं का झालं? एनडीएला 200 पेक्षा जास्त जागा मिळणं, एमआयएम 5 जागा जिंकणं, प्रशांत किशोर जरी जागा जिंकल्या नाही तरी 4 ते 5% मतं घेणं, महागठबंधनला 35च सीट मिळणं, कुठेतरी तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघत असताना फक्त 35 जागांवर समाधान मानणं हे खूपच दुःखदायक आणि त्रासदायक आहे महागठबंधनासाठी. परंतु एनडीए खूप आनंदात आहे. आता हे सगळं का घडलं, का एनडीए जिंकली याचं जर विश्लेषण आपण केलं, याच्यात जर आपण खोलवर गेलो तर काही गोष्टी लक्षात येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचं जे गठबंधन आहे एनडीए हे कसं काय 200 पर्यंत 200च्या पुढे जाऊ शकलं, त्यांनी हा पल्ला कसा गाठला आणि महागठबंधन ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कसं हारलं ते तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण जरूर बघा. महागठबंधनचा जर विचार केला मित्रांनो तर तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांनी फक्त यादव वोट आणि मुस्लिम वोट यांच्यावर भर दिला. बाकी छोटे मोठे जे ओबीसी समुदाय आहे, दलित समुदाय आहे, मागासवर्गीय समुदाय आहे त्यांच्याकडे यांनी लक्ष दिलं नाही. हे सगळ्यात मोठं महागठबंधनाचं हारण्याचं कारण आहे. व्यतिरिक्त एनडीएने काय केलं की जे छोटे ओबीसी समुदायाचे पक्ष आहेत, हम असेल, राष्ट्रीय मोर्चा असेल, त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केले आणि त्यांना सोबत घेतले एनडीए मध्ये. त्यांच्या देखील जागा निवडून आल्यात. उपेंद्र कुशवाहा समाज जवळपास 5% आहे बिहारमध्ये, त्यांना सोबत घेतलं. जितन राम मांझी यांचा मुसहर समाज जवळपास 3% आहे, त्यांना सोबत घेतलं. या दोघांचा मिळून जवळपास 8% वाटा होतो मित्रांनो, त्यांना एनडीएने सोबत घेतलं. चिराग पासवान दलितांचं नेतृत्व करतात, त्यांना सोबत घेतलं. रामविलास पासवानचं जे लेगेसी चालवतात चिराग पासवान, त्यांना सोबत घेतलं. नितीश कुमार तर आहेतच, बीजेपी स्वतः आहे. असं सगळं समीकरण एकत्रित करून याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी 10,000चं अनुदान बीजेपी आणि नितीश कुमार सरकारने जाहीर केलं. याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडला आणि महिलांचं मतदान खूपच जास्त वाढलं. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर महागठबंधनाने असा कुठलाही विचार केला नाही. ना यांच्यासोबत बीएसपी आली होती, ना कुठलाही दलित समाजाचा मोठा नेता यांच्यासोबत होता. कुठं काय वोट चोरीचा विषय नाही, काही नाही. ही सगळी स्ट्रॅटेजी आहे आणि स्ट्रॅटेजी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरली असंच मला वाटतं. तर अशा तऱ्हेने एनडीएने अनेक छोट्या मोठ्या ओबीसी समुदायाच्या नेत्यांना एकत्रित आणणं, त्यांच्या पार्टींना सोबत घेतलं. दलित समाजाच्या पार्टीला, दलित समाजाच्या नेत्यांना सोबत घेतलं, नितीश कुमारांना सोबत घेतलं. हे सगळी मूठ बांधून एनडीएने हा विजय मिळवला. याच्या व्यतिरिक्त महागठबंधन कुठंतरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलं. यादव आणि मुस्लिम यांच्या जोरावर, या 2 समाजाच्या जोरावर कुठेतरी आपण जिंकू या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये महागठबंधन हारले असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की यामध्ये मी जे बोललोय ते कुठेतरी त्यामध्ये तथ्य आहे का? याबद्दल आपलं मत काय ते कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि बिहारचा हा जो रिझल्ट लागला याबद्दल आपलं मत काय ते कमेंट मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ माझ्या चॅनलवर बनवत आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून नक्कीच राहा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.